रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा दिवाळी महाफेस्टिवल 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत झुला साडीच्या असंख्य व्हरायटी, हजारो कॅटलॉग साड्या प्रिंटेड व सर्वेक्षी वर्क मध्ये उपलब्ध. सुरतच्या रेट मध्ये रवींद्र मध्ये खरेदी. आलिया ड्रेस, नायरा ड्रेस, खास दिवाळी कलेक्शन, लहान मुलांचे कार्गो शर्ट, डिजिटल प्रिंटेड शर्ट, जेंट्स शर्ट, फॉर्मल, चेक्स, प्लेन शर्ट बंपर ऑफर्स मध्ये उपलब्ध. जिंका बंपर लकी ड्रॉ. प्रथम बक्षीस दुचाकी, द्वितीय बक्षीस LED टीव्ही, तृतीय बक्षीस फ्रीज, चतुर्थ बक्षीस मिक्सर. तर मग धूम धडाक्याची दिवाळी. खरेदीला येताय ना? रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा. पुण्याच्या जनरल मोटर्स या 3 वर्षांपूर्वी बंद पडलेल्या अमेरिकन कंपनीतील शेकडो कर्मचाऱ्यांनी कुटुंबियांसह आज कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या घरावर मोर्चा काढला. तसेच आज भाऊबीज असल्याने या कर्मचाऱ्यांच्या पत्नींनी सुरेश खाडे यांना ओवाळलं आणि पतीच्या नोकरीची ओवाळणी मागितली. पुण्याच्या तळेगाव दाभाडे MIDC येथे गेल्या 45 दिवसांपासून या कंपनीचे कर्मचारी आपल्या परिवारासह आंदोलन करत आहेत. ही कंपनी हुंदाई या कंपनीने टेकओव्हर केले, त्यामध्ये या कर्मचाऱ्यांना समाविष्ट करून घ्यावं यासाठी हे लोक आंदोलन करतात. त्याचाच एक भाग म्हणून काही कर्मचारी आज कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यासाठी आले होते. सकाळपासून आंदोलन करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना कामगार मंत्र्यांनी निश्चित ठेवलं. लवकर भेट दिली नाही. त्या दरम्यान आंदोलन करणारी एक महिला चक्कर येऊन बेशुद्ध झाली होती. या कंपनीतील शेकडो कर्मचाऱ्यांवर रोजगार गेल्याने उपासमारीची वेळ आली आहे. अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून कवटेमहांकाळ तालुक्यातील लंगरपेठ येथे संभाजी जगन्नाथ शिंदे या तरुणाचा कुऱ्हाड आणि चाकूने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आलाय. ही घटना मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास लंगरपेठ ते शिंदे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत ओढ्यात घडली आहे. कवटेमहांकाळ पोलिसांनी अवघ्या 4 तासात गुन्हा उघडकीस आणला. पोलिसांनी आरोपी सुनील वसंत चौगुले यास अटक केली आहे. मित्रानेच मित्राचा काटा काढला असल्याचं पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी सांगितलंय. मयत संभाजी शिंदे आणि आरोपी सुनील चौगुले यांची फार वर्षांपासून जिवलग मैत्री आहे. संभाजी शिंदे हा आपल्या पत्नीला फोन करत असल्याचा संशय आरोपी सुनील चौगुले याला आला होता. त्यामुळे आरोपी सुनील चौगुले हा संभाजी शिंदे याच्यावर 3 दिवस पाळत ठेवून होता. मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास संभाजी शिंदे हा आपल्या शेतातील घराकडे जात होता. त्याचवेळी आरोपी सुनील चौगुले यांनी मृत संभाजी शिंदेच्या डोळ्यात चटणी टाकली, त्यास खाली पाडलं, चाकूने वार केला, पुन्हा खाली पाडलं आणि पुन्हा चाकूने वार केला. चाकूने वार करत असतानाच एक मोटारसायकलीची लाईट दिसल्यानंतर आरोपी सुनील चौगुले यांनी संभाजी शिंदे यास ओढ्यात घेऊन गेला आणि पुढे कुऱ्हाडीने आणि चाकूने वार करून खून केला. घटनेनंतर आरोपी सुनील चौगुले तिथून निघून गेला. पोलिसांनी आरोपी सुनील चौगुले याला बुधवारी उशिरा अटक केली आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिल्यावर आता मनोज जरांगे हे 3ऱ्या टप्प्यातील दौरा करण्यासाठी 17 नोव्हेंबर रोजी सांगली जिल्ह्यात येणार आहेत. सांगली शहरातील तरुण भारत स्टेडियमवर होणाऱ्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या ठिकाणी भव्य असं व्यासपीठ उभारण्यात आलंय. सभा यशस्वी होण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी काम करत आहेत. सांगली जिल्ह्यात मायनी मार्गे प्रवेश करत ते विटा येथे पहिली सभा घेतील. या सभेनंतर नियोजित वेळेनुसार त्यांचं सकाळी 11 वाजता सांगली शहरात आगमन होईल. सांगली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करून ते जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन कोल्हापूरकडे रवाना होतील. संध्याकाळच्या सत्रात इस्लामपूर येथे आगमन आणि जनसमुदायाला पुढील आंदोलन संदर्भात मार्गदर्शन करून कराडकडे रवाना होतील. सांगली जिल्ह्यातील होणारी ही पहिली सभा असल्याने या जिल्ह्यातील मोर्चातील मुख्य मागण्या या सराटी सभेत पुढे आल्याने सांगली जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने जनसमुदाय सभेला उपस्थित राहणार आहे. मोर्चाच्या नियोजनासाठी संजय पाटील, राहुल पाटील, सतीश साखळकर, प्रशांत भोसले, नितीन चव्हाण, अमोल चव्हाण, चेतक खंबाळे, विजय साळुंखे यांच्यासह जिल्ह्यातील तमाम मराठा बांधव काम करत आहेत. आपण आपल्या घरातील आईवर जेवढं प्रेम करतो तेवढंच प्रेम ग्रामीण भागात आजही शेतकरी गायीवर करतो. याचं नामवंत उदाहरण पाहायला मिळाले. डोरली गावातील अरविंद शिंत्रे या शेतकरी कुटुंबाने आपली लाडकी गायी गौरीचा पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर डोहाळ जेवण घालून गौ संवर्धनाचा संदेश दिलाय. या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी संपूर्ण गावातील महिला एकत्रित आल्या होत्या. गौरी या गायीला साडी आणि हार घालून महिलांकडून ओटी भरण्यात आली. मग गोडधोड खायला घालून तिला ओवाळण्यात आलं. या कार्यक्रमाला शिंत्रे कुटुंबातील पैल पाहुणे, नातेवाईकही मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. गायीच्या पोटात 33 कोटी देव असतात असं संबोधलं जातं. त्याला कारण देशी गायीचे दूध लहान मुलांसाठी अमृता समान असतं. तर देशी गायीचं गोमूत्र, शेणाचा सुद्धा वापर औषधी समजला जातो. त्यामुळे या गायीचं महत्त्व समजलेल्या अरविंद शिंत्रे यांना गौरी ही गायी त्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटक बनली. त्यामुळेच
गायीचे सुद्धा डोहाळे जेवण घालण्याचा निर्णय या परिवाराने घेतला. शेतकरी कुटुंबियाने देशी गायीचं महत्त्व समजावं यासाठी हा अनोखा उपक्रम राबवून एक आदर्श समाजासमोर ठेवलाय. आज ग्रामीण भागातील शेतकरी देशी गायीचं संगोपनचं प्रमाण कमी आहे, त्यात वाढ व्हावी आणि देशी गायीचं महत्त्व वाढावं म्हणून हा उपक्रम राबवण्यात आलाय. मिरज आरग सिटी बसमधील रात्रीच्या वेळी आतील दिवे बंद पडल्याने रात्रीत प्रवाशांच्या मनात चोरीची भीती आहे, तर सिटी बस व्यवस्थापन यांचा कारभार चव्हाट्यावर आल्याचं चित्र आहे. ऐन दिवाळीत सिटी बसमध्ये अंधार पडल्याने प्रवाशी नाराज असल्याच्या भावना बोलून दाखवल्या. याबाबत बसमध्ये प्रवाशांच्या तक्रार लिहिण्यासाठी तक्रार बुक मागणी केल्यावर या बसमध्ये तक्रार बुकही नसल्याचं वाहक यांनी माहिती दिली. मिरजसह बेडक परिसरातही ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजन दिवशी 5 ठिकाणी चोरीचा प्रकार घडला. त्यामुळे अगोदरच भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्यातच भाऊबीज या सणानिमित्ताने प्रवाशांची बसला गर्दी असते. यामध्ये काही चोरीचा प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण असा प्रवाशांना प्रश्न पडलाय. तसेच या बसमध्ये दिवाबत्ती गुल झाल्याने महिला वाहक यांनाही तिकीट आणि पैसे देते वेळी या अंधाराचा सामना करावा लागतोय. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर एलूर नजीक यशवंत गार्डन हॉटेलजवळ आयशर टेम्पोचा अपघात झालाय. मालाने भरलेला आयशर टेम्पो रस्त्यावर पलटल्याने ड्रायव्हर गंभीर जखमी झालाय. त्यामुळे या मार्गावर ट्रॅफिक जाम झालंय. दीपावलीच्या सणासुदीच्या निमित्ताने महामार्गावर प्रवासी वाहनांची संख्या जास्त आहे. त्यातच या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक संत झाली आहे. पोलिसांकडून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे, मात्र अद्यापही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी तासगाव तालुक्यातील बोरगाव येथे ऊस, द्राक्ष, बेदाणा परिषदेचं आयोजन करण्यात आले, अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली आहे. खराडे म्हणाले, ही परिषद सायंकाळी 5 वाजता सुरू होणार असून परिषदेला माजी खासदार राजू शेट्टी आणि स्वाभिमानीचे प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक जालिंदर पाटील, सावकार मदनाईक आदी जण उपस्थित राहणार आहेत. ऊसाला पहिली उचल 3,500 रुपये मिळालीच पाहिजे. गतवर्षीचा दुसरा हप्ता 400 रुपये मिळालाच पाहिजे. वजनातील काटामारी थांबलीच पाहिजे. तोडीला द्यावे लागणारे पैसे बंद झाले पाहिजेत. ड्रायव्हरची एंट्री थांबली पाहिजे. साखर उतारातील चोरी बंद झाली पाहिजे. द्राक्ष दलालांची नोंदणी सक्तीने झाली पाहिजे. द्राक्ष आणि बेदाण्याचा खप वाढवण्यासाठी द्राक्ष बेदाणा खाणं कसं फायदेशीर आहे हे सांगणारी जाहिरात टीव्हीवर सुरू करावी. द्राक्ष बेदाणा महामंडळाची निर्मिती करावी. बेदाण्याच्या शालेय पोषण आहारात समावेश करण्यास स्वाभिमानीने भाग पाडलं. त्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करावी. बेदाणा बॉक्सचे निम्मे पैसे द्यावेत. बेदाण्याचे पेमेंट 21 दिवसापेक्षा उशिरा दिल्यास 2% व्याजासहित मिळावं. 50,000 प्रोत्साहन अनुदान तातडीने मिळावं. गायीच्या दुधाचा हमीभाव 60 रुपये करावा आदी मागण्यांसाठी परिषदेचं आयोजन करण्यात आलंय.